गुढीपाडवा। अश्वी नमस्कार, कसं काय मंडळी, मी अक्षता तुमचं स्वागत करते मालवणी मॉम इन अमेरिका या आमच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे गुढीपाडवा आणि खूप पाऊस पडतोय। तर आता सकाळचे वाजलेत 9:30 आणि आता पूजेसाठी मी फुलं काढते। तर नेहमी आम्ही इथे बाहेर गुढी उभारतो, पण आज खूप पाऊस आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही इथे जमणार आहे। तर मे बी फ्रंट डोअरला करता येईल। तर आता मी पूजा करून घेते आणि संदीप आज ऑफिसला जाणार आहे, हाफ डे येणार आहे। तर मग संदीप ऑफिसमधून आल्यानंतर गुढी उभारणार, कारण की पाऊससुद्धा खूप आहे बाहेर। तर मग दुपारपर्यंत जरा कमी झाला पाऊस की मग मागे आपल्याला गुढी उभारता येईल। वाजलेत सकाळचे 9:45 आणि माझ्या पुऱ्या रेडी आहेत। बटाट्याची भाजी, डाळ आणि भात सुद्धा रेडी आहे आणि संदीपची तयारी चालू आहे ऑफिसला जायची। तर इथे मी आता श्रीखंडाची तयारी केलेली आहे। काल रात्री मी बांधून ठेवलेलं दही। तर हा अख्खा डब्बा घेतला होता मी दही आणि हे या कपड्यात बांधून ठेवलेलं। तर आता झाला याला टाइम। मी ॲक्च्युली जेव्हा बांधलं तेव्हाचा व्हिडिओ काढायला विसरले। तर आता हे बघू शकता तुम्ही किती पाणी त्याच्यातनं निघालेलं आहे। तर हे असं बांधून ठेवावं लागतं आणि जितकं जास्त होईल तितकं पाणी आपल्याला काढायचं आहे श्रीखंड बनवण्यासाठी। तर हे दही मी कॉस्कोमधूनच घेतलेलं आहे। इंडियन स्टोअरचं सुद्धा दही आपण वापरू शकतो। तर मी दोन्ही ह्याच्यातनं ट्राय केलंय, तर असं काही प्रॉब्लेम होत नाही, चांगलंच बनतं श्रीखंड। इथे मी रांगोळी काढते बाहेर। तर आश्वीला तर काढायचीच असते नेहमी रांगोळी, म्हणून तिला माझ्या मागे बसवलंय रांगोळी काढायला। तर हे जे कलर्स आहेत रांगोळी आणि सगळे कलर्स हे मी इकडच्याच इंडियन स्टोअरमधून घेतलेले दिवाळीला। आणि आपल्या भारतातनं रांगोळी अलाउड नाही आहे, म्हणजे आम्ही तरी कधी आणली नाही। दिसते भाई ये फोटो माझी काही छान असं चांगलं वाटतंय, असं आणि असं चांगलं वाटतंय ना पप्पा, असं आणि असं ते दोघं पण लोक आले ना, मग बघ ना तर चांगलं दिसतंय ही रांगोळी। वाटत त्यांना वाटलं मम्मानी काढलंय, तर मग किती रांगोळी काढते 1 2 3 4 5। तर आता हे जे तोरण लावलेत मी दाराला, हे मी भारतातून आणलेले आणि आता माझी जस्ट रांगोळी काढून झालेली आहे। तर आता तयारी करतो। बांधलेलं जे दही होतं त्याचं तुम्ही बघू शकता किती कडक झालंय। हे असं व्हायला हवं। आता हे सगळं मी ह्याच्यात काढते। हे सगळं काढून घ्यायचं। एवढा गोळा झालाय। हे आता ब्लेंडर आहे माझ्याकडे, हे मी खास श्रीखंडासाठीच घेतलंय। तर आता हे मी कनेक्ट केलंय आणि आता आपल्याला हे चालू करायचं। तर ह्याची स्पीड इथे आहे, स्पीड ऍडजस्ट करू शकतो पाहिजे तेवढी, ही मिनिमम आहे आणि फास्ट सुद्धा करू शकतो। एवढ्या फास्टवर करायचं नाही, तर उडतं बाहेर। सगळ्यात स्लोवर केलंय। असं मिक्स करून घ्यायचं आणि जरा भांडं उभं घ्यायचं, नाही तर मग सगळं बाहेर पडतं। आता हे सॉलिड होतं म्हणून मी आता हे मिक्स करून घेते नीट, आणि एकदम सॉफ्ट टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे चांगलं।
एक जवळजवळ 10 मिनिटं मिक्स करायचं आणि नंतर साखर टाकायची आणि मग परत मिक्स करायचं. टेक्स्चर तुम्ही बघू शकता, टेक्स्चर अगदी असं झालंय. तर आता ह्याच्यात मी साखर टाकणार आहे. तर ही आहे पिठी साखर, म्हणजे मी ही घरीच केलेली आणि ठेवून दिलं होतं पिशवीमध्ये बांधून. ही मी जरा जास्त टाकली आहे साखर, कारण की आमची ब्राऊन शुगर आहे. तर ब्राऊन शुगर जास्त गोड नसते, त्याच्यामुळे जास्त टाकली आहे. आणि आता परत मिक्स करून घ्यायचं आपलं. झालेलं आहे नीट आणि टेक्स्चर सुद्धा छान आलेलं आहे. तर आता मी वेलची पूड ही बारीक करून घेतली आहे. तुम्ही पाहिजे तर आपण हे सुद्धा करू शकतो, अख्खे वेलची सुद्धा टाकू शकतो. आणि इथे मी साईडला केसर आणि थोडंसं दूध टाकलेलं आहे. तर केसरचा फ्लेवर थोडासा एनहान्स होतो मिल्कमध्ये मिक्स केलं की. तर मग ते सुद्धा आपल्याला टाकायचं आहे. आता परत मिक्स करून घ्यायचं. बनवते तर मला श्रीखंडाचा एकदम मस्त गोड असा छान सुगंध येतोय. ड्रायफ्रुट्स थोडेसे असे बारीक करून घेतले. कोणाला पाहिजे तर अख्खे सुद्धा टाकू शकतो, पण मला असे बारीक आवडतात. तर ते एकदा टाकून एकच असंच मिक्स करून घ्यायचं की मग रेडी आहे श्रीखंड. तर आपलं रेडी झालेलं आहे. तर अशी आहे एकदम सोपी पद्धत श्रीखंड बनवण्याची. फक्त एवढंच आहे की आपल्याला एक रात्र बांधून ठेवावं लागतं दही. तर इथे रेडी आहे आपलं श्रीखंड. तर आता हे मी आमच्या बागेतले सगळे गुलाब आणि ही शेवंतीची फुलं आणली आहे. आणि इथे मी आपल्याला गुढीसाठी हार पाहिजे म्हणून मी हार बनवते. इथे तर काय असा हार वगैरे मिळत नाही, गुलाब वगैरे असे मिळतात बाहेर. आणि हे तर तुम्ही बघू शकता किती मोठं आहे आणि किती छान आहे लेयर्स. तर आता अश्विला मी छान रेडी केलं आहे आणि मस्त तिचे व्हिडिओ काढते मी. आणि ती स्वतःच डान्स करते, माहीत नाही मला कुठून शिकली. तर मी या व्लॉगमध्ये तिचा एक डान्ससुद्धा ॲड करीन, तर नक्की बघा. आणि ही साडी अश्वीची संदीपच्या मावशीने शिवली आहे. सो थँक्यू मावशी. संदीपची पूजा चालू आहे, पण काय ते दिवा ॲज युजल लागत नाही आहे, कारण की बाहेर खूप वारा आहे. पूजा चालू आहे. आणि असं मी एकच हार असा घातलाय आणि फुलांनी सजवलंय. आणि दरवर्षी मी बत्ताशे सुद्धा बनवते, पण यावेळेस मला वेळ नाही मिळाला एवढा. आणि आता ऑलरेडी लेट झालाय, दुपार पण झाली आहे. तर आहे त्याच्यातच मी केली पूजा. जयदेव कर अश्वी, दोन्ही हात ते हे कर जोड. जयदेव करा, नमस्कार करा. नमस्कार करा, चला जयदेव करा. थोडंसं अश्वी काय आहे आज? काय करतोय? गुढीपाडवाची पूजा करतोय म्हणून साडी नेसली आहे. अरे वा, दाखव ग. इथून इथून ये अश्वी, इथून नमस्कार कर पहिला. बापाकडे बघ.
डोळे पण तिकडे आहेत. नाही राहून देतो तिथूनच बघ. चला आश्वी आज ॲक्च्युली खूप खुश आहे साडी घातली आहे म्हणून, आणि हा डान्स तिने आत केलेला तो ती आता इथे पण करते. तर आता हा बघा. नको मला बंगला नको, गाडी पाहिजे. पप्पा मला नऊवारी साडी पाहिजे. हे नको. आता आम्ही जस्ट गुढी उभारली आणि आमच्या तिघांकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. आश्वी आजचा माझा लुक, आणि मी माझी ही ओटी भरणातली साडी आहे तीच नेसली मी, आणि नथ घातली आहे आज गुढीपाडवासाठी खास. आता नैवेद्य दाखवते. बटाट्याची भाजी आहे, पुरी, श्रीखंड आणि वरण भात आहे. तर असं आम्ही छान छोटं सेलिब्रेशन केलं गुढीपाडवाचं. तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.